नमस्कार, मी अजित पाटील युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 17 नांदेड वागळा महानगरपालिकेमध्ये समितीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्याशी बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 17 शिवसेना पक्षाचे उमेदवार भूमी महाराज आहेत। आताच या ठिकाणी माननीय आमदार रवींद्र पाटील समोर झालेली आहे। साहेब, काय सांगाल, कसं वातावरण आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवतो? आम्ही आज 12 तारीख आहे। उद्या 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे। तर आता आम्ही सिंधी कॉलनी भागामध्ये आहे। तर सिंधी कॉलनी भागामध्ये इथले जितके प्रतिष्ठित नागरिक मतदार बांधव होते त्यांच्यासोबत बैठक केली, त्यांना विनंती केली मतदानासाठी। तर आमचा मुद्दा हेच आहे की विकासावरती आम्ही निवडणूक लढायची। गुरुद्वारा प्रभाग हे जे 17 प्रभाग आहे, गुरुद्वारा प्रभाग याच्यामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। गटारीचं पाणी रोडवरती यायला आहे। तर नांदेडची पहचानच हे आहे, ओळखच हे आहे की गुरुद्वारा सचखंड। तर तिथलंच परिसर स्वच्छ नाही, तर इथले नगरसेवक काय केले 5 वर्ष? तर यांनी उद्या सांगितलं होतं की व्यंकटेश नगरमध्ये की आम्ही 5 वर्ष दिसले नाही, फोन आम्ही उचलला नाही। नगरसेवकचं काम काय? 5 वर्ष दिसलं नाही तर काम काय केलं तुम्ही त्यांनी? तर त्यांना सगळीकडं कोणी बी प्रतिसाद भेटत नाही त्यांना। घराकडं कोणाचे गेले तर दार उघडायले नाही कोणी। तर आमच्यासाठी तर फुलाची बरखा करायले, शाल श्रीपर द्यायला आम्हाला सगळे नगरसेवक आम्ही उमेदवाराला। तर अफजलनगर भागामध्ये, दशमेश नगरमध्ये, अफजलनगरमध्ये भागामध्ये तर इतकी घाण आहे। दशमेश नगरमध्ये पाणी 12 दिवसामध्ये यायला नाही। सोमेश कॉलनीचे लोकांना तर बहिष्कार घातलेला आहे। बहिष्कार का घालतो माणूस? तिथं विकास काय केलंच नाही ना। रोड गजानन महाराजांचं तिथं मंदिर आहे, नाही स्वामी समर्थ महाराजाचं, तिथं सगळी रोड तुटलेली आहे। गटारीचं पाणी तिथं वरती यायला। गोविंदबाग लेजर शो बघायला गुरुद्वारामधून संगत जाते, तिथं डेनिजचं पाणी वरती यायला। मोठे मोठे असे गिट्टीचे पत्र वरती आहे। तर यावेळेस बदल घडवणार आहे जनता। सगळा मन पक्का करून ठेवलेला आहे की यावेळेस यांना घरी पाठवायचं। आता भूमी सभा झाली, तुम्ही आता कोर्टाचे काही उदाहरण त्या ठिकाणी दिले, ते काय प्रकरण होतं? कोर्टाचे त्यांनी माझ्यावरती सोन्याचे आरोप केले की सोना इतका किलो होता गुरुद्वाऱ्यामध्ये। जिल्हाधिकारी बोरगावकर साहेब, उपजिल्हाधिकारी बोरगावकर साहेब यांनी हे सोन्याची इन्क्वायरी केली। हे रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे, सोन्याची, बोरगावकर साहेबाची। हे आता मी सोशल मीडियामध्ये हायलाईट करून व्हायरल करायलो। तर जितकं सोनं होतं रिकॉर्डवरती त्याच्याहून जास्त निघालं। 10 तोळे 7 ग्राम सोना जास्त निघालं। मला माझ्यावरती झुटे आरोप करायले। तुम्ही विकासावरती म्हणा ना, काय म्हणायचं तुम्हाला? तुमचे नशाचे कारोबार, डोड्याची दुकान त्यांची, आपूचे डोडे असतात ना त्याची दुकान त्यांची, दारूचा अड्डा गुरुद्वाराला लागून आहे। त्यांना 1998ला नीलगगन हॉटेलच्या पाठीमागं त्यांना 40 बाय 80चा प्लॉट दिलेला आहे की हे अड्डा उचलून तिकडं घेऊन जा म्हणून। गुरुद्वाराला लागून त्यांना दारूचा अड्डा। आमच्या महाकाल साहेब म्हणून शहीदी स्थान आहे, त्यांच्या दिवारीला लागून आहे दारूचा अड्डा। तिथं लोक दारू पितात, सिगरेटा फुकतात, बिडी फुकतात तिथंच बसून। तर हे काय विकास करणार? यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तावरून पैसा कमवायचा, पैसा नंतर निवडणुकीमध्ये खर्च करायचा। तर असे नगरसेवक हे आहे। हे आमचं 4चे 4 नगरसेवक निवडून येणार आहे असं जनतानं आपलं मन पक्का करून ठेवलेलं आहे। यानंतर आपल्याशी बोलण्यासाठी
प्रभाकर सत्राचे दुसरे वय आहे बरोबर वय आहे गेल्या कित्येक लोकांचा संपर्क आज आपल्या संपर्क असता छोट्या मोठ्या कमी जात असते संपर्क आहे आणि काय सांगा काय जमीन नमस्कार, मी बिरबल बिरजू यादव प्रभाग क्रमांक 17 क मधून उमेदवार आहे. शिवसेनेच्या अधिकृत पॅनलला सगळ्यांनी सुद्धा मतदान करा हे माझं पहिलं तर आव्हान आहे आणि 100% मतदान व्हायला पाहिजे हे मी सांगू इच्छितो आपणास. दुसरी गोष्ट अशी आहे की मी विकासाच्याच मुद्द्यावर थांबलेलो आहे. याच्या आधी तुम्हाला एक कोणीतरी काही दिवसापूर्वी दैनिक प्रजावाणीमध्ये बातमी आली होती, तुम्ही वाचली असेल की सोमेश कॉलनी वासियांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. पण ही बहिष्कार घालण्याची वेळ त्यांच्यावर का आली? याच्यामुळे आली की हे गेल्या वेळेसचे नगरसेवक हे 3-3, 4-4 टर्मवाले नगरसेवक यांनी काही विकास केलेला नाही आहे. नागरिकांच्या छोट्या छोट्या मूलभूत गरजा असतात. नगरसेवक नल, गटार, रोड या समस्याचं ज्यांनी सॉल्व्ह केलेला असेल त्याला म्हणतात नगरसेवक. पण आधीचे नगरसेवक गायब होते, यामुळे त्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मला समाजाच्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे, त्याच्यामुळे मी उभा आहे व माझ्यासोबतचे 4ही पॅनलचे आम्ही 4ही उमेदवार एकदम स्वच्छ आहेत व काम करणारे आहेत. एकदा त्यांना सामाजिक कार्यासाठी एकदा मतदान करा, एकदा चान्स द्या व तुम्ही 100% तुम्हाला आम्ही ग्वाही देतो की आम्ही काम आपल्याला नगरसेवकाचे जे काम असतात ते करून दाखवू.